मी आपल्याला सांगत होतो की आम्ही अंदमानला गेलो होतो आणि अंदमानला गेल्यानंतर तिथल्या समुद्राच्या किनाऱ्यावर ते 5-6 दिवस आम्ही वेगवेगळ्या किनाऱ्यांवरून जात येत होतो. काही मंडळींनी तिथले 1-2 दगड आपले घेतले, कुणी वाळू घेतली, कुणी पाणी घेतलं, कारण ती अत्यंत पवित्र भूमी आहे. स्वातंत्र्य योद्ध्यांनी प्राणांची आहुती दिलेली, हजारो नव्हे लाखो स्वातंत्र्य सैनिकांचं त्यांनी आपलं रक्त त्या ठिकाणी शिंपडले आहे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. आमच्या ग्रुपमध्ये एक जण होते, त्यांनी एक पिशवीच घेतली, त्यामध्ये अनेक प्रकारचे ते सगळे दगड भरले आणि आपल्या बॅगमध्ये ठेवून दिली की जी सहजासहजी हाताला लागणार नाही. पण अंदमानच्या विमानतळावर आल्यानंतर तिची तपासणी झाली आणि त्या तपासणीमध्ये त्यांनी सांगितले ही बॅग उघडून दाखवा. बॅग उघडली आणि ती पिशवी काढायला लावली त्यांनी. ते म्हणाले हे काय? ते म्हणाले आम्ही घेऊन चाललो. ते म्हणे एवढं कशाला नेताय तुम्ही? दगडच आहेत ना ते, मग एवढे दगड घरी न्यायची काय गरज आहे? काढून ठेवा म्हणाले ती पिशवी. ज्या बाकीच्या इतर लोकांनी 1-2 दगडाचे तुकडे घेतलेले होते, वेगवेगळ्या प्रकारचे दगड घेतले होते, पण ज्यांनी ही पिशवी भरून दगड घेतले त्यांचे मात्र विमानतळावर ती पिशवी तिथल्या अधिकाऱ्यांनी ती काढायला लावली. तसं समर्थ म्हणतात की चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी घेऊन येते. असे अनेक प्रकारचे दगड आहेत, अनेक प्रकारच्या मूर्त्या आहेत की ज्यांचं देवतांचं स्वरूप, भगवंताचं स्वरूप म्हणून त्यांचं पूजन आपण करत असतो. उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, आपलाले आवडीचा वेद लागला जनी श्रीराम. परी त्या सकळांचे ही कारण मुळी पहावे स्मरण, तया स्मरणाचे अंशजान नाना देवते श्रीराम. समर्थ म्हणतात अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत, अनेक उपासना पद्धती आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत, पण जो विवेकी माणूस आहे तो असा विचार करतो की त्या परी त्या सकळांचेही कारण अनेकविध उपासना आहेत, पंथ आहेत, देवदेवता आहेत. याचं मूळ कारण काय आहे? मुळी पहावे स्मरण, एकोहम बहुश्याम. हे मूळ स्फुरण आहे. माझ्यासारखे अनेक तयार झाले पाहिजेत. मला एकट्याला करमत नाहीये. माझ्यासोबत खेळण्यासाठी, माझ्यासोबत राहण्यासाठी अनेक जण तयार झाले पाहिजेत. ही जी एकोहम बहुश्याम हे जे स्फुरण आहे त्याच्या स्मरणाचा अंश हा कायम आपल्या अंतःकरणात असला पाहिजे. मुळी द्रष्टा देव तो एक, त्याचे झाले अनेक, समजो न पाहता विवेक, उमजो लागे श्रीराम. देहा वेगळी भक्ती फावेना, देहा वेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहेची आहे श्रीराम. आता इथून जे आहे ते समर्थांनी देह आणि आत्मा, प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही विचारांचा सुमधुर समन्वय राखता आला पाहिजे साधकाला, हे समजावून सांगितलंय. एक कल्ली कारभार करून नाही चालणार. मी देहाची हेळसांड करीन, मी देहाकडे लक्ष देणार नाही, मी खडं तर तप करीन असं म्हणून चालेल का? किंवा याच्या विरुद्ध टोक, केवळ देहाचे चोचले पुरवणे, देहबुद्धीमध्ये राहणे, भगवंत म्हणजे काय माहित नाही, साधना म्हणजे काय माहित नाही, जप तप उपास तपास काही माहित नाही. याला चंगळवाद म्हणतात, विलासी वृत्ती म्हणतात. असंही करून चालणार नाही. या दोन्ही अवस्थांमध्ये मानवी जीवनाचा नाश होईल. जे मोठं घबाड आपल्या हातात मिळालेलं आहे, जे साधन आपल्या हातात मिळालेले आहे, ते त्याच्यातून आपल्याला उत्कट भक्ती करून जे आपलं ध्येय आहे मानवी जीवनाचं, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती, त्याची प्रचिती, ती आपल्याला घेता येणार नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात
देहावेगळी भक्ती फावेना, देहावेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहेची आहे. कुणाचं भजन करणार? सगुणाचे आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, ते नंतर आहे. पण आधार कशाचा आहे? सगुणाचा आहे. जर आधारच नसेल तर कशावर उभी राहील इमारत? पायात जर नसेल इमारत कशी उभी राहील? पायरीत जर नसेल तर आपण वर चढणार कसं? म्हणून आधाराला महत्व आहे. सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, निर्गुणाकडे जाणार, निर्गुणाची प्राप्ती होणार, पक्की होणार. काही मनामध्ये संशय ठेवायची गरज नाही. समर्थांचं वचन आहे. देहावेगळी भक्ती फावेना, देहाशिवाय कशी काय भगवंताची भक्ती करता येईल? पंचभौतिक देह आहे, अष्टधा प्रकृती आहे, म्हणून तर आपण हे सगळं करू शकतो. जप तप साधना हे सगळं त्या साधने, ते साधन आपल्या हातात आहे म्हणून तर साधना करू शकतो. देहावेगळी भक्ती फावेना, देहावेगळा देव पावेना. सगुण मूर्ती असल्याशिवाय कशाची धारणा करणार, कशाचं भजन करणार आम्ही? देहे मुळीच केला वाव, तरी भजनासी कैचा ठाव, म्हणून भजनाचा उपाव, देहात्मयोगे श्रीराम. समर्थ म्हणतात, देह आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने देहात्मयोगे, त्याशिवाय भजन कुणाचं करायचं आणि कुणी करायचं, मोठे प्रश्न निर्माण होतील. देह मुळीच केला वाव, देहाला जर फाटा मारला, काढून टाकलं, तरी भजनाची कैसा ठाव, कोण भजन करील? देहे वीण देव कैसा भजावा, देहे वीण देव कैसा पुजावा, देहा वीण मोह छाव कैसा करावा, कोण्या प्रकारे श्रीराम. देहाशिवाय हे काही होऊ शकणार नाही. म्हणून या समासाचं नाव आहे देहमान्य निरूपण. आणि त्याचं मग वर्णन केलं आता समर्थांनी, फार मार्मिक वर्णन आहे की देह नसताना आपण कसं काय करू शकतो हे. देहे वीण देव कैसा भजावा, देहे वीण देव कैसा पुजावा, देहे वीण मोह छाव कैसा करावा, कोण्या प्रकारे श्रीराम. एखाद्या भगवंताचा महोत्सव करायचा आहे, मग त्याला पालखी आणायची आहे, पालखीमध्ये प्रतिमा बसवावी लागेल. आता प्रतिमा नाहीये, सगुण रूप नाहीये, तर कुणाची पालखीमध्ये कुणाला बसवायचं? बरं, त्या पालखीला वाहून नेणारे माणसं पाहिजेत का नाही? म्हणजे पुन्हा देहाशी संबंध आलाच आहे. कुणाचा उत्सव करायचा, महोत्सव करायचा, ती उत्सव मूर्ती आणि उत्सव साजरा करणारे भक्त, या सगळ्यांना एक सगुण रूप आहे, एक देह प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अत्र गंध पत्र पुष्प फलतांबोल धूप दीप, नाना भजनाचा साक्षेप, कोठे करावा श्रीराम. अत्र म्हणजे अत्तर, ते कुणाला लावावं? आता आपल्याला माहिती आहे की समर्थांची आपल्याकडे काही मूर्ती नाही, समर्थांच्या पादुका येतात. समर्थांच्या मूर्तीला आपण अत्तर लावतो का? नाही लावत. आपण पादुकांना लावतो, ते मांगलिक स्नान आहे. समर्थ, त्या समर्थांनी वापरलेली ती वस्तू आहे, त्यांचं स्मरण आहे तिथं, ती त्यांची मूर्ती असं समजून आपण करतो. जसं श्रीधर स्वामी गडावर असताना ती जी उपकरणं आहेत, गंधाचं ताट असेल, गंधाची वाटी असेल, किंवा तामण असेल, पात्र असेल, पंचपळी असेल, जी काही भांडी आहेत त्याला समर्थ समजून हलक्या हाताने घासायचे. का? मी जर ओबडदोबड घासलं, खरखरीतपणे घासलं, तर समर्थांना त्रास होईल त्याचा. काय भावना आहे ना, किती मनाची, अंतःकरणाची एक काय म्हणतो त्याला, कोमल अवस्था आहे. अत्र गंध पत्र पुष्प फलतांबोल धूप दीप, नाना भजनाचा साक्षेप, कोठे करावा श्रीराम. जर समजा ती मूर्ती नसेल, आम्ही अत्तर कुठे लावायचं, गंध कुठे लावायचा?
फूल कुठे वाहायचं? फळ, विडा, धूप, दीप, नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा? कसं शक्य हे? देवाचे तीर्थ कैसे घ्यावे? देवासी गंध कोठे लावावे? मंत्रपुष्प तरी वावे कोणे ठाई श्रीराम. मंत्रपुष्प तरी वावे, वावे म्हणजे वाहावे. आपण सगळी यथासांग पूजा झाल्यानंतर आपण मंत्रपुष्पांजली वाहतो. मग ती कुठं वाहायची? प्रतिमा नसेल, सगुण मूर्ती जर नसेल तर समर्थ म्हणतात की आम्ही तीर्थ कशाने घ्यायचं? आणि तीर्थ घेणारा तरी कोण राहील? मग देह असल्याशिवाय नाही होणार ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून देहावी नाडते अवघे साकडेची पडते, देहाकरिता घडते भजन काही श्रीराम. ज्याचं भजन करायचंय त्याला सुद्धा एक सगुण रूप आहे, त्याला सुद्धा आकार आहे, त्याला सुद्धा एक देह मानलेला आहे आपण. आणि जो हे सगळं करतो आहे तो सुद्धा देहाशिवाय नाही करू शकणार. देवदेवता भूते देवते मुळीचे सामर्थ्य आहे तेथे, अधिकारे नाना देवते भजत जावी श्रीराम. समर्थ म्हणतात देवदेवता भूते देवते, अनेक देवदेवता आहेत, क्षुद्र आहेत, श्रेष्ठ देवता आहेत. या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत मुळीचे सामर्थ्य आहे तेथे, मूळ मायेचं सामर्थ्य आहे त्यामध्ये. आपण प्रतिष्ठापना करतो म्हणजे त्यात प्राण ओततो. अधिकारे नाना देवते भजत जावे. आपल्याला जसं झेपेल आपला अधिकार पाहावा, आपली साधना पाहावी आणि त्याप्रमाणे आपण भगवंताचं भजन पूजन करावं. नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषाशी पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही श्रीराम. समर्थ सांगतात नाना देवी भजन केले, अनेक देवदेवतांचं भजन केलं. पण ते कुठं जाईल? आपल्याला माहिती आहे. सगळ्या देवांना नमस्कार केलेला कुठं जातो? केशवाला जातो. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम, सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषास पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ लोक. मायावल्ली फाफावली नाना देह फळी लगडली, मुळीची जाणीव कळू आली फळामध्ये श्रीराम. मायावल्ली फाफावली काय? माया, मायेचा जो वेल आहे तो वाढलाय, अस्ताव्यस्त वाढलाय. आपण एका ठिकाणी पाहिलंय दासबोधामध्ये अनेक वेली, अनेक रूप, अनेक झाडं ती जमिनीतून येतात पाऊस पडल्याबरोबर. त्याला कोणी बिया लावल्यात का? अनेक प्रकारचे वेल येतात. पण पाऊस पडला की ते जमिनीतून अंकुर फुटतात, त्याचे वाढतात ते वेल. 3-4 महिने अस्ताव्यस्त वाढतात. आणि जसा जसा पाणी कमी पडेल, जसं जसं ऊन वाढेल, करपून जातात. समर्थ या ठिकाणी म्हणतात मायेची वेल जी आहे ती अस्ताव्यस्तपणे वाढलेली आहे आणि त्याला फळं काय लागलेली आहेत? देहरूपी फळे लगडली. मायेच्या भ्रमामध्ये राहून आम्ही काही मनामध्ये कामना ठेवतो, संकल्पना ठेवतो, वासना ठेवतो आणि पुन्हा त्याच मायेमध्ये नवीन देह धारण करून पुन्हा जन्माला येतो. राहिलेला आम्हाला भोगायचं आहे, वासना तृप्त करायच्या आहेत, म्हणून पुन्हा आम्ही जन्माला येतो. नाना देह फळी लगडली, मुळीची जाणीव कळू आली फळामध्ये. ती जी काही मूळ जाणीव आहे, वायुरूप देह आहे, त्यालाच लिंग देह असं म्हणलेलं आहे आपण. सूक्ष्म देह आपण पाहिलं, देह 4 आहेत: स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. महाकारण हे परब्रह्म आहे. स्थूळ म्हणजे जो आपला पंचभौतिक अष्टधा प्रकृती आहे ती स्थूळ देह. पण हा स्थूळ देह टाकल्यानंतर जी सूक्ष्म वायुरूप जाणीव यातून बाहेर पडते त्यालाच आपण चैतन्य म्हणतो.
त्यालाच आपण शारदा म्हणतो, त्यालाच आपण वासना म्हणतो. म्हणून येळील न करावे, पाहणे ते येथेची पाहावे, ताळा पडता राहावे समाधाने श्रीराम. समर्थ म्हणतात म्हणून आता कंटाळा करायचा नाही. येळील म्हणजे कंटाळा, म्हणून येळील न करावे, कंटाळा करू नका. पाहणे ते येथेची पाहावे, इथंच आपल्याला पाहिलं पाहिजे. कारण याच जन्मामध्ये नरदेहामध्येच आपण हा विचार करू शकतो की माझा जन्म कशासाठी झालेला आहे, मला काय मिळवायचं आहे, काय प्राप्त करायचंय, म्हणून मी या देहामध्ये आलोय. हजारो लाखो योनी पडलेल्या आहेत. जलचर आहेत, भूचर आहेत, वनचर आहेत, अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज, किती योनी पडलेल्या आहेत. कुठेही जीव झाला असता, कुठेही जन्म झाला असता आणि एक दिवशी मरून गेला असता. पण आपण काहीतरी केलंय मागच्या जन्मी, चांगलं काम केलंय, म्हणून आपण नरदेह आपल्याला मिळालेला आहे. या नरदेहामधून आपल्याला काय मिळवायचं आहे? प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोन्ही डगरीवर हात ठेवून, याला दोन्हीला साधन ठेवून आपल्याला जी तप करायचंय, जी साधना करायची, ती परब्रह्म प्राप्तीसाठी करायची आहे. समर्थ म्हणतात ताळा पडता राहावे समाधाने. मग आपल्याला ताळा म्हणजे अनुभव. आपल्याला तो विचार करता आला पाहिजे विवेकाने की जे अवतारी पुरुष होऊन गेले ते मुक्त झाले, काही ठराविक मर्यादित जीवन घेऊन इथं आले, एक ठराविक काम करण्यासाठी इथं आले आणि त्यांचं काम संपलं, वेळ संपली की ते निघून गेले. प्राणी संसार टाकीती, देवास धुंडीत फिरती, नाना अनुमानी पडती, जेथ तेथे श्रीराम. लोकांची पाहता रीती, लोकदेवार्चने करीती, अथवा क्षत्रदेव पाहती, ठाई ठाई श्रीराम. समर्थ म्हणतात लोक त्या देवाची भेट घेण्यासाठी विचार करत नाहीत, अनेक तीर्थाच्या ठिकाणी जातात. सगळ्या तीर्थांमध्ये काय धोंडा पाणी, चुपकुळ्या मारून काय उपयोग आहे? मनामध्ये आस्था तर पाहिजे काही. नुसतं इथं जाऊन दर्शन करा, तिथं जाऊन डोकं टेकवा, तिथं जाऊन आंघोळी करा, त्याच्याने काय काय होतं? समर्थ म्हणतात लोकांची पाहता रीती, लोकांचं असं वागणंच आहे, ही जग राहटी आहे. लोक देवार्चने करीती, अथवा क्षत्रदेव पाहती, ठाई ठाई. अनेक ठिकाणी जातात, अनेक क्षेत्राच्या ठिकाणी जातात, मुंडन करून घेतात, पण तिथेही देव भेटत नाही. उलट वैतागून चिडून त्रासिक मुद्रेने आपल्या घरी येतात. अथवा नाना अवतार ऐकोनी धरिती निर्धार, परिते अवघे सविस्तर, होऊन गेले श्रीराम. समर्थ म्हणतात की अनेक अवतारी संत जे आहेत त्यांच्या समाधीला जाणं, पण विचार नाही करायचा की त्यांचं जीवन कशासाठी आलं, त्यांनी काय सांगितलंय त्याप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजे. देवासी नाही थानमान, कोठे करावे भजन, हा विचार पाहता अनुमान, होत जातो श्रीराम. एक ब्रह्मा विष्णू महेश, ऐकोण म्हणती हे विशेष, गुणातीत जो जगदीश, तो पाहिला पाहिजे श्रीराम. म्हणजे अगोदर प्रतिमा झाल्या, चत्वार देव संकल्पना इथं पण आली आहे. रुपयाचे देव, लाकडाचे देव, ताम्र नाणे, हे मनाने, सोन्याचे नाणे, सोन्याचे देव, पितळेचे देव, काश्याचे देव, ही प्रतिमा. त्यानंतर या ओवीमध्ये अवतार आले, त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश आले, ईश्वर ही संकल्पना, आणि त्यापुढे जी चौथी जी आहे तो परमात्मा आहे. देवासी नाही थानमान, कोठे करावे भजन, हा विचार पाहता अनुमान, होत जातो श्रीराम.
आता त्या साधकाला असं वाटतं की कुणाचं भजन करू मी, मला कुठेही काही राम दिसला नाही. आणि समर्थ या ठिकाणी म्हणतात हा विचार पाहता अनुमान, संशय निर्माण होतो मनामध्ये. अनुमान म्हणजे संशय, आणि तो संशयाचं भूत आपल्या मनामध्ये तयार होतं. नसता देवाचे दर्शन, कैसे न होईजे पावन, धन्य धन्य ते साधुजन, सकळ जाणती श्रीराम. नसता देवाचे दर्शन, कैसे न होईजे पावन, धन्य धन्य ते साधुजन, सकळ जाणती. समर्थ म्हणतात पहिल्या 2 चरणातली भूमिका कुणाची आहे? सामान्य माणसाची आहे, की ज्याच्या मनामध्ये संशयाची मोठी वावटळ निर्माण झाली. काय करू आता मी? अनेक उपवास केले, दर सोमवारी महादेवाला जाऊन आलो, दर मंगळवारी देवीचं दर्शन घेतलं, दर बुधवारी काय काय केलं, गुरुवारी काय केलं, शुक्रवारी काय केलं, पण कुठेही समाधान मिळत नाहीये. एक भाव एक देव कुठंच नाही. कुणी सांगितलं जा तिकडे, कुणी सांगितलं जा तिकडे, चाललाय आपला. बहुहिंडता सौख्य होणार नाही, बहुशास्त्र धुंडिता वाढ आहे, समर्थ सांगतायत ना. फार ग्रंथ, फार अभ्यास, अनेक परीक्षा, काही उपयोग नाही. एक दासबोध, एक मनाचे श्लोक, एक आत्माराम, एक ज्ञानेश्वरी, एक तुकारामांची गाथा, यातलं काहीतरी एक निवडलं पाहिजे आणि निष्ठेने नित्य नियमाने त्याचा अभ्यास केला पाहिजे. पहिले जे 2 चरण आहेत, नसता देवाचे दर्शन कैसे होईजे पावन, ही एक सामान्य माणसाची घुसमट आहे. त्याला वाटतं जीवन माझं व्यर्थ चाललंय, मला कुठेही समाधान मिळत नाहीये. स्वामी विवेकानंदांनी किती जणांना विचारलं तुम्ही देव पाहिलात का, तुम्ही देव पाहिलात का? वर्षानुवर्ष साधना करणाऱ्या लोकांना ते नाही उत्तर देता आलं. पण ठाकूर रामकृष्ण परमहंस म्हणाले हो, मी देवाला पाहिलेलं आहे, जसं मी तुला पाहतो आहे तसं मी देवाला पाहिलेलं आहे. मग पुन्हा उत्सुकता वाढली स्वामी विवेकानंदांची, नरेंद्राची. त्याने विचारलं तुम्ही देवाशी बोललात का? हो, मी देवाशी बोललोय, जसा मी आता तुझ्याशी बोलतो आहे तसा देवाशी बोलतो. आणि मग नरेंद्राच्या लक्षात आलं आपल्याला फार फिरायची गरज नाही आता. आणि या ओवीतला जो 3रा आणि 4था जो चरण आहे तो अधिकारी पुरुषाचा आहे, ज्ञानी पुरुषाची मानसिकता सांगणारी आहे. धन्य धन्य ते साधुजन, सकळ जाणती. ज्यांची साधना आहे, जे साधू आहेत, ज्यांचा अभ्यास आहे, ते मात्र सगळं जाणतात. त्यांना सगळ्याची प्रचिती आलेली आहे. खरा देव कोण आहे आणि तिथं कसं जायचंय. भूमंडळी देवनाना, त्यांची भीड उल्लंघेना, मुख्य देव तो कळेना, काही केल्या श्रीराम. भूमंडळी देवनाना, किती देव आहेत, किती मंदिर आहेत. क्षुद्र देवता आहेत, श्रेष्ठ देवता आहेत, सण वार उत्सव आहेत. टेम्पररी येणारे देव वेगळेच आहेत, देवघरातले देव वेगळेच आहेत, नवीन बांधकाम झालेली मंदिरं वेगळी आहेत. वर्षानुवर्षापासून 5000 वर्षाचा इतिहास, 200 वर्षाचा इतिहास, 10,000 वर्षाचा इतिहास, असा एवढा जुना इतिहास असलेली सुद्धा मंदिर आहेत. अनेक मंदिर आहेत. भूमंडळी देव नाना, देवता आहेत, पक्षांमध्ये देवता आहेत, त्याची मंदिर आहेत. आता मध्यंतरी एक मी पोस्ट पाहिली, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये एक मोठा खडक आहे आणि त्या खडकावर जटायूचं मंदिर उभारलंय. ज्या जटायूंनी प्रभू श्रीरामांना मार्गदर्शन केलं त्याचं मंदिर उभारलंय.
म्हणून समर्थ म्हणतात, भूमंडळी देव नाना, असंख्य देव आहेत, त्यांची भीड उल्लंघेना, कुणाला कमी म्हणावं कुणाला जास्त म्हणावं. म्हणून सामान्य बुद्धीचा जो माणूस असतो, सामान्य माणूस जो असतो, तो सगळीकडे जात राहतो. सगळीकडे हळद कुंकू लाव, बुक्का लाव, पेढा तोंडात भर, निघ तिथून बाजूला. काहीतरी मनातलं मागायचं, काहीतरी लालूच द्यायची, असं होऊ दे म्हणजे तसं करतो, तसं होऊ दे म्हणजे असं करतो. मुख्य देव तो कळेना काही केल्या. आम्हाला मुख्य देवाकडे जायचंय, आम्हाला या देवतांमध्ये नाही अडकून पडायचं. पण त्या देवाकडे जाण्यासाठी, मुख्य देवाकडे जाण्यासाठी यांचा आधार घेतला पाहिजे. म्हणून पहिल्या समासात, पहिल्या दशकामध्ये समर्थ सांगतात, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. पण एक त्यात दोन गोष्टी आहेत. निर्गुणापर्यंत जायचंय तर सगुणाचा आधार घेतला पाहिजे, आणि दुसरं, त्या सगुणातच अडकून नाही बसता उपयोगी. असं होतं का नाही? मीरेकडे एक महाराज आले मीरेच्या घरी, आणि घरच्या लोकांनी सांगितलं की तू यांची सेवा कर, काय त्यांना लागतंय त्यांच्या पूजेसाठी. वेळेच्या वेळी फुलं द्यायची, गंध तयार करून द्यायचा, पाणी आणून द्यायचं, तामण आणून द्यायचं, काय जे लागेल ते तू त्यांच्या मदतीसाठी तयार राहा. साधू ज्ञानी होते, अधिकारी होते, आणि काही दिवस साधूजी तिथं राहिले. साधूजींकडे एक बाळकृष्णाची मूर्ती होती, आणि मीरेचं मन त्या मूर्तीवर बसलं. खूप दिवस सेवा केली. साधूजी निघाले, आणि ते निघताना मीरेला म्हणाले, बाळा तू माझी खूप सेवा केलीस, माझी सेवा झाली म्हणजे या बाळकृष्णाची सेवा झाली, काही कमी पडू दिलं नाहीस तू. मी प्रसन्न आहे तुझ्या सेवेवर, माग तुला काय पाहिजे ते. ती म्हणाली, खरंच का बाबाजी, मी मागू, तुम्ही द्याल? ते म्हणाले, माझ्या कक्षेत असलं पाहिजे, माझ्या मर्यादेत असलं पाहिजे, माझ्या अधिकारात असलं पाहिजे, ते मी तुला नक्की देईन. ती म्हणाली, हो तुमच्या अधिकारातच आहे, तुम्ही ते देऊ शकता. ते म्हणाले, सांग ना काय माग म्हणाले. आणि मीरेने सांगितलं, तुम्ही जी झोळीमध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवली आहे ती मला द्या, गोपाळकृष्णाची मूर्ती. बाबाजींना शॉक बसल्यासारखा झाला. ते म्हणाले, नाही नाही, ही कशी देऊ मी मूर्ती, हे तर माझा आराध्य आहे, माझा जीव की प्राण आहे, या मूर्तीला मी कसं देऊ तुझ्याकडं. मीरा नाराज झाली. ती म्हणाली, ठीक आहे. ते साधूजी गेले, आणि 8 दिवसाच्या आत परत आले. त्यांना स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला की ही मूर्तीची, या माझी सेवा आता यापुढे मीरा करील. ते आले, त्यांनी नमस्कार केला, म्हणाले, काय भक्ती आहे तुझी, भगवंतानी मला पाठवलंय की ही मूर्ती जी आहे तर ती आता मीरेकडे देऊन टाक. म्हणून समर्थ म्हणतात, मुख्य देव तो कळेना काही केल्या. आम्हाला मुख्य देव आमचा समजला पाहिजे. कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पहावे, तरीच काही एक पडे ठावे, गौप्य गुह्य श्रीराम. कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पहावे, तरीच काही एक पडे ठावे, गौप्य गुह्य. आपण आता विचार केला की आपल्याला निर्गुणापर्यंत जायचं आहे, तो आपला मुख्य देव आहे. आपलं ध्येय काय आहे? निज स्वरूपाची प्राप्ती होणं, स्वस्वरूपाची प्राप्ती होणं. त्या स्वरूपाला जायचं आहे. म्हणून आपण आधार काय घेतला? आधार घेतला. निर्गुणापर्यंत जायचं आहे, सगुणाचा आधार घेतला. पण आता कंडिशन काय आहे? एक तर आधाराशिवाय तुम्ही वर जाऊ शकत नाही. ठीक आहे, आधार घेतला. कंडिशन दुसरी अशी आहे की जो आधार तुम्ही घेतलाय त्या आधारातच अडकून बसू नका. ती मूर्ती म्हणजेच माझं सगळं विश्व आहे असं म्हणून चालेल का? गाडगे महाराज काय म्हणतात, डेबूजी महाराज,
लाकडाचं देव त्याला अग्नीचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव. आपण पाहिलंय गाडगे महाराजांचं चरित्र पाहिलं, आणि गाडगे महाराजांनी जी ग्रामगीता लिहिली, मी त्याही दिवशी तुम्हाला म्हणालो, मला मोठा अभिमान वाटतो की जेव्हा मी ती ग्रामगीता वाचत होतो तर त्या ग्रामगीतेमध्ये पहिला अध्याय गाडगे महाराजांवर आहे. आणि ज्यांच्या तत्वज्ञानावर तो अध्याय आहे. 41 अध्याय आहेत, म्हणजे 41 फोटो आहेत, 41 चरित्र आहेत. आणि गाडगे महाराजांच्या नंतर दुसरा जो अध्याय आहे तो समर्थांचं चरित्र आहे. किती मोठेपण आहे आपल्याला. 41 अध्याय गाडगे महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहिले, आणि वर्णन काय केलेलं आहे की मुलांना बलसंपन्नता शिकवली आहे, चातुर्य शिकवलं आहे. तेजस्वी भारत उभा करण्यासाठी याची गरज आहे. शरीर संपन्न असलं पाहिजे, बलदंड असलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या या समासाचं नावही देहमान्य निरूपण आहे. देहाची हेळसांड करून नाही चालणार. या देहाच्या माध्यमातून, या देहाच्या होडीतून बसून आपल्याला पैल तीरावर जायचं आहे, मुख्य देवापर्यंत जायचं आहे. मग त्या होडीची काळजी नको घ्यायला. कुठे छिद्र पडलंय का, कुठे मोडलंय का, कुठं क्रॅक गेलाय का, वेळोवेळी डागडुजी नको का करायला. या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत कर्तृत्व वेगळे करावे. कुणापासून कर्तृत्व वेगळं करायचं? देवापासून कर्तृत्व वेगळं करायचं. कंडिशन दुसरे 2 कंडिशन आहेत निर्गुणापर्यंत जायच्या. नंबर 1 आधार घेतला पाहिजे, तो सगुणाचा आधार घेणं भाग आहे. कंडिशन दुसरी अशी आहे की त्या आधारामध्ये आपण लिप्त होता कामा नये, त्यातच अडकून बसता कामा नये. मूर्ती म्हणजे सगळं माझं विश्व नाही आहे, तो सगळीकडे दिसला पाहिजे, चराचरात दिसला पाहिजे. चांडाळामध्ये योग समदर्शी रहा. ज्ञानीपुरुषाला भगवंत काय सांगतायत? ज्ञानीपुरुषाला कुत्रा, हत्ती, चांडाळ, चोर, स्त्री, पुरुष या सगळ्यांमध्ये एकच तत्व दिसलं पाहिजे, परब्रह्माचं तत्व. सगळीकडे ते नटलेलं आहे. अनेक रंगामध्ये, अनेक रूपांमध्ये, अनेक आकारांमध्ये ते विलसत आहे. आणि ते विलसणारं तत्व, प्रकाशमान असलेलं तत्व, आकारामध्ये असलेलं तत्व, ते आम्हाला ओळखता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पाहावे. तरीच काही एक पडे ठावे गौप्य गुह्य. गौप्य आणि गुह्य. गौप्य म्हणजे लपून असलेलं, सुप्त असलेलं. गुह्य म्हणजे लपून असलेलं. पण त्या गुह्यला गौप्यानी विशेषण दिलेलं आहे. बळे आगळा राम प्रताप धारी. बळे आगळा, बळे हे विशेषण आहे. महाभक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हाद का नाहीये, महाभक्त प्रल्हाद. महा हे विशेषण आहे. तसं समर्थ या ठिकाणी म्हणतात गौप्य गुह्य, जे सुप्त आहे, जे गुप्त आहे, ते प्रकट होईल. पण केव्हा प्रकट होईल? समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. दशक 18 समास 7. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव. कळल्याविण कित्येक जीव उगीची बोलती. लोक अनेक असंख्यांना ते लक्षातच येत नाहीये की देव पाहिजे का आम्हाला देवाचं कर्तृत्व पाहिजे, आम्हाला देव पाहिजे का देवाची कृपा पाहिजे, आम्हाला फक्त आमचे संकल्प पूर्ण झालेले पाहिजेत, आमच्या मनामध्ये असलेली वासना पूर्ण झाली पाहिजे, म्हणजे आपण त्या देवाचं भजन करणार का? ज्या देवानी हे सगळं उभा केलेलं आहे, जो देव माझ्या अंतःकरणातल्या संकल्पना, कामना, वासना ओळखून तो पूर्ण करतो आहे, त्या वासनांमध्ये मी लिप्त व्हायचंय का त्या देवापर्यंत जायचंय?
तोच आशय या ओवीमध्ये देव आणि देवाचे कर्तृत्व कळला पाहिजे अभिप्राव, हाच अर्थ समर्थ रामदास देहमान्य निरूपणातल्या या ओवीमध्ये घेतात. आणि समर्थ म्हणतात कर्तृत्व वेगळे करावे. देवापासून कर्तृत्व वेगळं केलं पाहिजे. ते कर्तृत्व नाही पाहिजे आम्हाला, आम्हाला देव पाहिजे. त्यांनी उभा केलेली सृष्टी नाही पाहिजे. त्यांनी आमची वासना पूर्ण केली आहे, इच्छा पूर्ण केली आहे, संकल्प पूर्ण केलाय. आम्हाला नाही पाहिजे ते, आम्हाला तो पाहिजे. कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पहावे. तरीच काही एक पडे ठावे गौप्य गुह्य. ते परब्रह्म स्वरूप जे आहे ते अत्यंत गुह्य आहे, ते अत्यंत गुह्यतम आहे, ते अत्यंत गुह्यतर आहे. ते जर प्रकट व्हायचं असेल, त्याची प्रचिती जर आम्हाला घ्यायची असेल, तर आम्हाला तो जो आधार घेतलेला आहे आम्ही सगुणाचे आणि आधारे, त्यामध्ये आम्हाला अडकून राहता कामा नये. नाही तर मग आमची दृष्टी पलीकडे जाईल कशी? आम्हाला पुढे पाहता आलं पाहिजे. ते दिसे नाना भासेना कल्पांतीही नासेना, सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन श्रीराम. अहो सुकृत असल्याशिवाय त्याच्याकडे जाणं होत नाही. सुकृत असल्याशिवाय त्याच्यावर विश्वास बसत नाही. नाही तर असंख्य लोक आहेत. आज काय, ही सेवा करा, तुमच्या मुलाला नोकरी मिळेल. उद्यापासून तुम्ही झाडलोट करा आश्रमाची, प्रमोशन मिळेल. 1 वर्षभर दिवा लावा इथे येऊन या झाडाखाली, मुलीचं लग्न जमेल. आहे ना अशी वासना. काम्यदेव समर्थ म्हणतात लोक कामनेच्या झोंबी लागती. तिकडे झोंबून पडतायत, उडी पडली आहे तिकडे. का? आम्हाला आमची इप्सित साध्य करून घ्यायचं आहे. आम्हाला मलमपट्टी करायची आहे, मुळापर्यंत जायचंच नाही. मग ते दुखणं अधूनमधून वाढतच राहणार. मुळापर्यंत जाऊन त्या दुःखावरचा उपाय शोधला पाहिजे का नाही? महाघोर संसार शत्रू जिणावा, तो जर जिंकायचा असेल तर आम्हाला मूळ देवापर्यंत जायला पाहिजे. तो जो मूळ देव आहे तो दिसत नाही, भासतही नाही. तो दिसेना ना भासेना कल्पांतीही नासेना, पण एक आहे, सगळं नष्ट होईल. ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा सगळे जातील, पण तो हलणार नाही. असतची असे. कल्पांतीही नासेना, सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन. आमचं जन्मीचं पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत आहे, काहीतरी चांगलं कर्म, सत्कर्म, सद्वासना आमच्या मागच्या जन्मात असतील, म्हणून आम्हाला या मार्गावर आम्ही आलो आहोत. समर्थ रामदासांच्या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत, मनन चिंतन निधिध्यास करतो आहोत. एक ना एक दिवस आत्मसाक्षात्कार होणार. कारण समर्थ म्हणतात निर्गुण पाविजे निर्धाराने सांगतो. जातो कुठे? पण एक काळजी घे बेटा, त्या आधारामध्ये अडकून बसू नकोस, त्या सगुणात अडकून बसू नकोस, त्या कर्तृत्वात अडकून बसू नकोस. देव आणि देवाचे कर्तृत्व कळला पाहिजे अभिप्राव. आम्हाला फक्त त्याची कृपा पाहिजे का तोच पाहिजे? उदंड कल्पिते कल्पना उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरी तरंगनाना उदयाते पावती श्रीराम. म्हणून कल्पना रहित तेची वस्तू शाश्वत, अंत नाही म्हणून अनंत बोलिजे तया श्रीराम. हे ज्ञान दृष्टीने पहावे, पाहोणी तेथेची राहावे. अंत नाही म्हणून अनंत
बोलिजे तया श्रीराम. या 3 ओव्यांमध्ये समर्थ सांगतायत की उदंड कल्पिते कल्पना, कल्पनेचे नि बरे समर्थ सांगतात ती जिकडे लावावी तिकडे लागते. एका दासबोध चिंतनसार मध्ये मी लिहिलं की मनुष्य हा उभयचर प्राणी आहे, बेडकासारखा. मला आपल्या पुण्यातल्या सतीश पंचपूर काकांचा फोन आला. ते म्हणाले हे नाही समजलं, उभयचर प्राणी म्हणजे काय. मी म्हणलं बेडूक तुम्हाला माहिती आहे, तो जेवढ्या आनंदाने मजेने पाण्यात राहतो तेवढाच तो जमिनीवरही राहतो, दोन्हीकडे सारखाच राहतो, आनंदात राहतो. माणूस तसा आहे, तो जेवढ्या आनंदाने प्रपंचात राहतो तेवढ्याच आनंदाने तो परमार्थातही रमतो. फक्त त्याला ती गोडी लागली पाहिजे, आणि ती जर गोडी लागली तर मग तो प्रपंचाला सांडून देतो. यात काय पडलंय म्हणतो, त्याची प्रचिती आली आहे त्याला. समर्थ म्हणतात कल्पनेचे नि बरे. ती कल्पना जिकडे लावावी त्याचंच अनुसंधान चालू करते. मग कल्पना कुठे लावायची आहे हे आपल्या हातात आहे का नाही. आणि कल्पना लावून एक वेळ अशी येईल की तिथं कुठलीही विचार नाहीये, कुठलाही तरंग नाहीये, कुठलीही वृत्ती नाहीये, निवृत्ती आहे. म्हणून या समासाच्या सुरुवातीला जे समर्थांनी सांगितलं की या जगामध्ये 2 विचारांचे लोक आहेत, एक प्रवृत्तीपर आणि एक निवृत्तीपर. आता या समासाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेला असताना समर्थांनी आपल्याला निवृत्तीकडे आणलंय. आतापर्यंत ओवी क्रमांक 3 ते ओवी क्रमांक 26 यामध्ये ओवी क्रमांक 25-26 पर्यंत प्रवृत्तीचा मार्ग समर्थांनी दाखवला. देहात्मयोग, देहाचे नि आधारे, देहाशिवाय हे नाही करता येणार, देहाशिवाय ते नाही करता येणार. मनात आलेल्या कल्पनांचे तरंग आपल्याला पुरवता नाही येणार, त्याची प्रचिती नाही घेता येणार, ती कार्यपूर्ती नाही होणार देहाशिवाय. नुसतं आत्मतत्व काय करतं, उदंड कल्पिते कल्पना, त्याला मर्यादाच नाहीये. एकाच वेळी अनेक विचार येऊ शकतात, पण एक विचार संपल्यानंतर दुसरा विचार येईपर्यंत जी पोकळी आहे तो एक क्षण सुद्धा नाहीये. ती निर्वृत्ती अवस्था आहे, वृत्तीरहित अवस्था. म्हणून कल्पिते उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरी तरंगनाना, उदयाते पावती श्रीराम. अंतःकरणामध्ये अनेक विचारांचे तरंग, अनेक वृत्तींचे तरंग, अनेक कामनांचे तरंग, अनेक संकल्पनांचे तरंग उठत असतात. पण आता पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात म्हणून ह्याच्यासाठी म्हणून कल्पनारहित तेची वस्तू शाश्वत. जिथं कल्पनाच चालत नाही, जिथं शब्द चालत नाहीत, वस्तू परब्रह्माला म्हणलेले समर्थांनी. अनेक ठिकाणी दासबोधामध्ये वस्तू हा शब्द समर्थ रामदासांनी ब्रह्मस्वरूपाला लावलेला आहे, परब्रह्म स्वरूपाला लावलेला आहे. तेची वस्तू शाश्वत, की जिथं कुठली कामना नाहीये, वृत्तींचा तरंग नाहीये, अशी अवस्था साधकाला घेता आली पाहिजे. अंत नाही म्हणून अनंत बोलिजे तया. त्याला अनंत कुठे, त्याला जन्म नाही मृत्यू नाही, अजन्म आहे तो. ते असतची असे पृथ्वीच्या अगोदर होतं, चराचराच्या या सृष्टीच्या ब्रह्मांडाच्या सुरुवातीला ते होतच होतं. या ब्रह्मांडाचा विकास त्यांनी केला, याची नवनिर्मिती त्यांनी केली, याचं सृजनत्व त्यांनी केलं, त्याच्या एका शक्तीवर झालेलं आहे. आणि हे सगळं ते गुंडाळल्यानंतर, महाप्रलयानंतर ते जसंच्या तसंच असतं. म्हणून समर्थ म्हणतात म्हणून त्याला अनंत म्हणायचं आहे. अनंत राघवाचा पथ आता आम्हाला चालायचा आहे. हे ज्ञानदृष्टीने पहावे,
पाहोणी तेथेची राहावे, निजध्यासे तद्रूप व्हावे, संगत्यागे श्रीराम. संग त्याग करा. कशाचा संग त्याग करा? मीपणाचा. आता समर्थांनी या समासाच्या सुरुवातीला, समासाच्या 25व्या ओवीपर्यंत आपल्याला देहाची किती निकड आहे, किती गरज आहे हे सांगितलं. आणि समर्थ या समासाच्या शेवटी म्हणतात त्याचा त्याग करा. संग त्याग. कशाचा संग त्याग? कशाचा संग्रह नको? जे माझ्या सोबत आहे त्याचा त्याग करा. कशाचा त्याग करायचा? मीपणाचा. देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आणि जे आत्मतत्व मला सापडेल, समर्थ म्हणतात, ते ज्ञानदृष्टीने ओळखावे. त्याला पाहावं. डोळ्यांनी पाहावं का? अस्ति मांसाचा गोळा म्हणेन पाहेन मी ब्रह्माचा डोळा. अस्ति मांसाचा डोळा म्हणे पाहेन मी ब्रह्माचा गोळा. त्याला समर्थ मूर्ख असं म्हणतात. इंद्रिय गोचर वस्तू आहे का ती? डोळ्यांनी नाही पाहता येणार, पण डोळ्यांची जी शक्ती आहे, चक्षु, त्याच्याने तुम्हाला अनुभव करता येईल. समर्थ म्हणतात ते ज्ञानदृष्टीने पाहावे. डोळ्यांनी पाहू नका, नेत्रांनी पाहू नका, बुबुळांनी पाहू नका. ज्ञानदृष्टीने पहा. पाहून तेथेची राहावे. आता तिथून मागे फिरायचंच नाही, तिथंच राहायचं. पदीहून चळो नये. आता पद मला मिळालंय, आता ती स्थिती मला मिळाली आहे, मी त्याची तदाकारता अनुभवतोय. पदीहून चळो नये. आता तिथून खाली घसरायचं नाही, तिथं चिकटून राहायचं. निजध्यासे तद्रूप व्हावे. चिकटून तरी कसं राहायचं? तद्रूप, त्या रूपामध्ये विलीन व्हावे. म्हणजे घसरायचाही प्रश्न नाही. ते आढळ स्थान, त्या आढळ स्थानातच मी विलीन झालोय. मी राहिलो कुठे? म्हणून समर्थ म्हणतात संग त्यागे. मीपणाचा संग निघून गेला पाहिजे. निज ध्यासे. आता माझा तो ध्यास आहे, ते माझं रूप आहे. निज म्हणजे माझं स्वतःच. तद्रूप, त्या रूपामध्ये माझा आत्मविलोप झाला पाहिजे. माझं वेगळं अस्तित्वच उरलं नाही. त्यामुळे मी घसरायचा प्रश्न नाही, पदीहून घसरायचा चढायचा प्रश्न नाहीये. नाना लीळा नाना लाघवे, ते काय जाणीजे बापुड्या जीवे. संत संगे स्वानुभवे, स्थिती बाणे श्रीराम. समर्थांनी एक अत्यंत मौलिक सल्ला या ओवीमध्ये दिलेला आहे साधकाला. समर्थ म्हणतात नाना लीला नाना लाघवे. ही साधना करत असताना अनेक सिद्धी प्राप्त होतील. अशी काही कामं आपल्या हातून होऊन जातील. आपण जे बोलू ते खरं होईल. आपण कुणाला काही सांगू ते खरं होईल. डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये नारायण टाकळीला काय म्हणाला? अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सिद्धीचा परिणाम आहे ना. नाना लीळा नाना लाघवे हे प्राप्त होईल. पण यात अडकायचं नाहीये. आपल्या लक्षात यायला पाहिजे की या मार्गावर अशा चिखलवाटा खूप आहेत, अशा घसरगुंड्या खूप आहेत. ते काय जाणीजे बापुड्या जीवे. सामान्य माणसाला ते काय लक्षात येईल? जो साधक आहे तो त्यात अडकून पडण्याची शक्यता आहे. म्हणून समर्थ म्हणतात संत संगे स्वानुभवे, स्थिती बाणे. कुणासोबत स्थिती ती प्राप्त होईल? संतांच्या सोबत. आपण जर संतांचा सहवास केला तर त्या स्थितीमध्ये आपण अढळपणे राहू, घसरगुंडी होणार नाही. संत सांगतील आम्हाला यात फसू नको. आपण पाहिलेत अनेक संत आहेत. कुणी आला नमस्कार केला त्याला लॉकेट काढून दे, कुणी आला नमस्कार केला त्याला अंगठी काढून दे. या सिद्धीच आहेत ना. सिद्धीमध्ये माणूस अडकून पडला. कुणी फरशीचा तुकडा देतो, काय झालंय?
आजारी पडलाय घरी माणूस, हा फरशीचा तुकडा घरात नेऊन ठेवा. काय झालं, मूलबाळ होत नाही, ही फरशी घरात नेऊन ठेवा. समर्थ म्हणतात, नाना लीळा नाना लाघवे, अनेक लाघवी प्रसंग या सिद्धीच्या रूपाने तुमच्या आयुष्यात येतील. पण भुलायचं नाही, साधना अविरत चालू ठेवायची. ऐसी सूक्ष्म स्थिती गती, कळता चुके अधोगती, सद्गुरुचेनी सद्गती, तत्काळ होते श्रीराम. समर्थ म्हणतात, ही साधना पुढे चालू ठेवत असताना सद्गुरूंची जर कृपा झाली तर मग फार वेळ लागत नाही, थेंबुटा सागरी मिळाला. किता दिवसा होते मुक्ती, शिष्याने विचारलाय ना प्रश्न. सद्गुरूंनी अनुग्रह दिला, तू माझा आहेस असं म्हणलं, त्याच क्षणापासून मुक्ती झाली. कल्याणात छाटी उडाली असं म्हणायचा सुद्धा अवकाश नाहीये. केवळ कल्याणा असं म्हणल्याबरोबर छाटीसाठी छलांग लावलेली आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, मी रामकृष्ण परमहंसांचा बंदा गुलाम आहे. माझ्या देहावर मी तुळशीपत्र ठेवून त्यांच्या कार्यासाठी उतरलेलो आहे. ऐसी सूक्ष्म स्थिती गती. साधनेच्या मार्गातले हे जे टक्के आहेत ना, हे जे टप्पे आहेत, हे अत्यंत सूक्ष्म आहेत. हे जे बारकावे आहेत, हे निसरडे आहेत, घसरवणारे आहेत. अनेक प्रलोभन आपल्या समोर येतात साधना करत असताना. कुणी आपल्याला बोलावतो, कुणी मोठेपण देतो, कुणी काही वस्तू देतो. काय काय करतात लोक, त्यांना माहिती आहे की हे फार मोठं काम करतायत, अभ्यास करतायत, एवढी वर्ष झाली साधना करतायत, शूथरघडीवर जात आहेत, गडावर जात आहेत, वर्षानुवर्ष. लोकांना आपल्याबद्दल अप्रूप आहे. आपण साधना करतो, साधना करत असताना ह्या सगळी प्रलोभन आहेत. समर्थ म्हणतात, नाना लीळा नाना लाघवे, अत्यंत लाघवी स्वरूपाने पुढे येईल, पण त्यात फसता उपयोगी नाही. ऐसी सूक्ष्म स्थिती आणि गती. स्थिती आणि गती, काय विचार आहे ह्याच्यात? मला जे समजलं ती स्थिती आहे, आणि समजल्यानंतर मी तिथून न हलणे ही माझी गती आहे. तद्रूपता. वरच्या ओवीमध्ये जे सांगितलंय, निजध्यासे तद्रूप व्हावे, कळता चुके अधोगती. आता जर हे मला समजलं तर माझी अधोगती चुकली आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम. कारण का? निर्विकार अवस्था झाली आहे, निर्वृत्ती झाली आहे, कल्पना रहित झालेलं आहे. तेची वस्तू शाश्वत, कुठली कल्पना नाहीये मनामध्ये. आणि समर्थ शेवटी म्हणतात, सद्गुरूचेनी सद्गती तत्काळ होते. सद्गुरूंची जर कृपा झाली तर अधोगती संपते, कळता चुके अधोगती. आणि काय होतं? सद्गती मिळते, त्याच्यामध्ये गती मिळते. आणि ती कशी होते? तात्काळ, अविलंब. अशी सद्गती, अशी सद्गुरूंची कृपा मिळण्यासाठी आपण उद्या दुपारी 2 वाजता पुनश्च पुढल्या अभ्यासासाठी भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.